पेपर फुटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे असा आरोप थोरातांनी केलाय। पेपर फुटीमध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचं बाळासाहेब थोरातांचं म्हणणं आहे। घोटाळे कधी थांबणार, कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी थोरातांनी केली आहे। घोटाळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर परीक्षा रद्द करून कारवाई केली होती असं फडणवीसांनी यावेळेला उत्तर देताना म्हटलेलं आहे। पेपर फुटीच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। पेपर फुटीमध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचं थोरातांचं म्हणणं आहे आणि घोटाळे कधी थांबणार असा सवाल देखील थोरातांनी केला। तर घोटाळे झाल्याचं लक्षात आल्यानंतर परीक्षा रद्द करून कारवाई केली गेली असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। पेपर फुटीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी यावेळेला केलेला आहे। या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटीसारखा गोंधळ होत असताना दिसतोय। मृदू जलसंधारणमध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्यामध्ये काही लोकांना अटक केली हे सांगण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये दिसतंय का मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि ते मार्क जे होते ते मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत। अध्यक्ष महोदय, हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे। तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड आहे, इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात। हे घोटाळे कधी थांबणार, काय करणार, याच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून का होईना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, 10-10 वर्ष डांबलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। जरी उच्च पदस्थ कुणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या मताचा मी अध्यक्ष महोदय, आपण याबाबत काय कारवाई करणार? एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ॲडमिट कार्ड होतं या ॲडमिट कार्डवर ABCD असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली, कारवाई केली, सगळ्यांना अटक केली। आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार 100 प्रश्नांपैकी तो 48 प्रश्नातच पास आहे, 52 प्रश्नात तो पास नाही आहे। तथापि पॅटर्न मधले काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी जुळतायत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली, ही परीक्षा रद्द केली, नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला।